तर चला आज बनवूया मस्त शेंगदाण्याचे हेल्दी लाडू। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा। तर मी इथं पहिले शेंगदाणे भाजून घेते आणि ड्रायफ्रुट्समध्ये फक्त मी बदाम बारीक करून घेते। त्यानंतर गूळ इथं मी चाकूनीच खिसून घेते। खिसणीने पण तुम्ही खिसू शकता, बट चाकूनी मला इझिली आणि लवकर होऊन जातं। त्यानंतर मी बदाम पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, जास्त बारीक नाही करायचं। तर शेंगदाणे पण इथं भाजून चालत आणि बुगूचं इथं बघा काय चाललंय मध्ये मध्ये। तर त्याला ना गुळ खूप आवडतं आणि सगळ्या ह्याच्यात मी गुळाचाच वापर करते, साखर मी वापरतच नाही। आणि मिक्सरमध्ये मी शेंगदाणे बारीक करून त्यामध्ये गूळ टाकून मस्त बारीक करून घेतले। तर शेंगदाण्याचे लाडू ना माझ्या पिल्लूला खूप म्हणजे खूप आवडतात। मम्मीने दिले होते बट काल संपले आणि रात्री तो खूप रडत होता, मला देच म्हणत होता। इथं बघा कसा हळूच येऊन लाडू उचलण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्यासोबत मी इथं बुगूसाठी सोयाबीन प्लस डाळीची खिचडी बनवली। तर कसं जाऊन सोप्यावरती बसून खातोय, तर त्याच्या तो आता खायला शिकलाय। सो मग त्याच्यासाठी मी स्पेशली आज लाडू बनवले। तर कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा।